हवा तुतारीची होती, पण डाव उदयनराजेंनी जिंकला. मतदानाच्या आधी आणि एक्झिट पोलमध्येही साताऱ्याची जागा ही शशिकांत शिंदे जिंकणार हे कन्फर्म समजलं जात होतं. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हाही विषय सगळा धाकधुकीचा होता. शशिकांत शिंदे लीडला होते, पण मतमोजणी जशी पुढे सरकू लागली तसं सगळ्यांनाच धक्का बसला. उदयनराजेंनी पराभवाचे उट्टे काढत पुन्हा एकदा खासदार झाले. पावसातली सभा, कॉलर उडवणं, फटाकडे हे सगळं ठीक आहे, पण आधी हे समजून घ्यावं लागेल की शशिकांत शिंदे यांचा गेम नक्की झाला कुठं. तुतारीचं लीड कुठून तोडत उदयनराजे खासदार झाले, कुठल्या भागातून कुणाला किती मतदान मिळाले याचाच घेतलेला हा फ्रेश आढावा. हॅलो, मी ओमकार. हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तर झालं असं की सगळा गेम हा लीड तोडातोडीचा झाला. सातारा आणि वाईमध्ये उदयनराजे लीड घेणार हे फिक्स होतं, जसं त्यांनी केलंही. पण पाटण, कोरेगाव या पट्ट्यातून शिंदेंना ते तोडता आलं नाहीये. कराड उत्तरचा मतदारसंघ वगळता शशिकांत शिंदेंच्या नावाचा करिश्मा हा फक्त मीडियामध्येच राहिला असं म्हणायला बराच स्कोप आहे. उदयनराजेंच्या विजयात पहिला फॅक्टर महत्त्वाचा ठरला तो म्हणजे तुलनेनं कमकुवत उमेदवार. 2019च्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांच्या रूपानं तगडा उमेदवार उदयनराजेंच्या विरोधात उभा असल्यानं त्यांचा पराभव झाला होता. त्या तुलनेत शशिकांत शिंदे हे कमकुवत उमेदवार ठरले. श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शशिकांत शिंदेंना पक्षाला तिकीट द्यावं लागलं. अनेक इच्छुकांची गर्दी असल्यानं सातारा लोकसभेसाठी तिकीट जाहीर करताना शरद पवारांकडून थोडा उशीर झाला, त्यामुळे प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाहीये. त्यात तुतारीच्या चिन्हावर कुणाला तिकीट द्यायचं यावरून बरीच रस्सीखेच झाली. शशिकांत शिंदेंच्या नावाला पक्षांतर्गत बराच विरोध होता आणि त्यातच रिफ्लेक्शन आता निकालातून बाहेर येत आहे. उदयनराजेंच्या विजयात दुसरा महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवार कराडचा नसणं. सातारा लोकसभेच्या राजकारणात कराडची नेहमीच महत्त्वाची भूमिका ठरली. 2019ला याचाच प्रत्यय आपल्याला आला. मूळचे पाटणचे असलेल्या श्रीनिवास पाटलांमुळे दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघातून जवळपास 1.5 लाखांचं मताधिक्य राष्ट्रवादीला मिळालं होतं. मात्र यंदा कराडचा उमेदवार नसल्यानं याचा फटका शरद पवार गटाला बसला. कराडचा उमेदवार नसल्यानं जितकं लीड या भागातून अपेक्षित होतं ते मिळालं नाहीये. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण आणि बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तरमधून शशिकांत शिंदेंना लीड मिळालं जरूर, पण उदयनराजेंचा पराभव होईल इतकं लीड या भागातून शशिकांत शिंदेंना मिळालं नाहीये. परिणामी बाकी मतदारसंघातून उदयनराजेंनी वन-वे बाजी मारली. खरं तर उदयनराजेंच्या समर्थकांना ही जागा लागेल असा विश्वास नव्हता. राजेंच्या विरोधात वातावरण होतं, पण शशिकांत शिंदेंना या मतांची गोळाबेरीज करता न आल्यानं हा पराभव झाला हे आता स्पष्ट आहे. उदयनराजेंच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरलेला तिसरा फॅक्टर म्हणजे अजितदादांचं आश्वासन. साताऱ्याची जागा भाजपकडे जाणार की अजितदादा गटाकडे यावरून सुरुवातीला महायुतीमध्ये तेढ झाल्याचं पाहायला मिळालं, परंतु अखेर शेवटच्या क्षणी सातारा भाजप लढवणार हे स्पष्ट झालं होतं. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र ताकद असूनही आणि अजितदादा गटाचे नितीन काका पाटील इच्छुक उमेदवार असूनही साताऱ्याची हक्काची जागा भाजपला गेल्यानं दादा गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. आता हाच सूर ओळखून अजित पवारांनी नितीन काकांना खासदार करतो असा शब्द वाई येथील भर सभेत दिला. अजितदादांच्या या आश्वासनानंतरच वाई महाबळेश्वर मतदारसंघातील राजकीय वातावरण बदललं आणि नितीन काकांना राज्यसभा खासदार करण्यासाठीच वाईकरांनी उदयनराजेंच्या पारड्यात आपलं मतदान केलं. त्यामुळे राजेंचा विजय आणखीनच सोपा झाला. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की शशिकांत शिंदे ज्या जावळीतून येतात तिथूनच तुतारीचा गेम झाला. थोडक्यात काय, जिथून तुतारीला लीडची अपेक्षा होती तिथंच विषय खोल झाल्यानं उदयनराजेंनी उमेदवारीचा आणि गादीचा मान राखत आता साताऱ्यात गुलाल उधळलाय. बाकी तुम्हाला काय वाटतं? राजेंच्या विजयात आणखी कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.